नमस्कार मित्रांनो, तर तुम्ही कसे आहात? तर मी ना माझ्या बाबासोबत ना गावी गेलेलो आणि बाबाला तिथे मला एक जुना इन्स्ट्रुमेंट मिळलेलं सापडलेलं म्हणजे. तर ते मी तुम्हाला दाखवतो. हे बघा कशा कंडिशनमध्ये आहे. असे दोन दोन भेटत आहेत. तर याला मी रिपेअर करायला देणार आहे आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. तर हे 100 वर्षापर्यंत असायचं. हा, हे कमीत कमी 100 वर्ष जुनं आहे. तर माझे पंजोबा हे इन्स्ट्रुमेंट चीज आहे ना, हे गोंधळात वाजवायचे, ते पण गावाला. तर हे आता मला माहित नाही, ह्याची डिटेलिंग माझ्याकडे नाही आहे. तर आम्ही रिपेअर करायला देणार आहे. हे 100 वर्षाचं आहे. तसं पण हे अजून थोडे क्रॅक्स आले, त्यामुळे रिपेअर करून चांगलं बनवून आम्ही याला दाखवू नंतर. मग तुम्हाला यातले नाही क्रॅक आले ना, खरोखर क्रॅक आले बघा. एकदम चांगला लाकूड आहे. तो थोडा वाचला पण थोडे क्रॅक्स आले. तर मित्रांनो, हे मी जय मल्हार म्युझिक इन्स्ट्रुमेंट मध्ये त्या शॉप मध्ये देणार आहे. तर आता ते सांगतील की हे काय आहे आणि ते बनवून पण देतील. तर आता बघा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय. सॉरी, मी बाय नाही बोलू शकत. हे रिपेअर झालं, मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दाखवेन. तर बाय. चौघडा, हा तबला नाही माहिती आहे. चौघडा आहे की ते संबळ सारखा? संबळ छोटा असतो. अच्छा अच्छा, संबळ सारखाच असतो. चाटी आणि बेस वाजतो. हा हा, पण संबळचा छोटा असतो. हा चौघडा आहे, मोठा असतो. हा, किती जुना असेल? 100 वर्ष जुना आहे. जास्त जुना ना माझ्या. आता असं नाही बनवत वाटतं ना, वेगळं थोडं बनतं. आता किती खर्च होईल तरी पण अंदाजे? सर्व बनवून ओके. हा हा हा, आणि ते क्रॅक गेलेत ते पण सर्व करून. हे कधी वाजवलं जातं आणि ह्याचं काय यूज आहे? हे कुठल्याही म्हणजे मंगल कार्यालय चांगलं कार्य असतं ना, त्या वेळेला तर ह्याची इन्फॉर्मेशन माझ्या प्रेक्षकांना सांगा ना जरा. त्याचा यूट्यूब चॅनल आहे. कमीत कमी 100. तुम्ही यूट्यूब मध्ये तुमच्या दुकानाची माहिती किती पण दिला ना, आम्ही इथं आलेलो आहे. 100 वर्ष जुनं आहे कमीत कमी हे. आणि हे माझ्या मते तुमच्या म्हणजे पूर्वजांचा पंजोबाचं आहे. कुठलंही मंगल कार्य असेल ना आपल्या गावात, घरात किंवा आपल्या कुटुंबात वगैरे, तर त्यावेळेला हे वाजवलं जातं. किंवा जर कुलदेव असते ना, कुलदेवांना नवरात्रीमध्ये जे आमचे कुलदेव कालकाई आमचे. त्यावेळेला जे नवरात्रीमध्ये देव उठवतात म्हणतात ना, त्यावेळेला हा वाजवला जातो आणि मग देव उठवतात. अशा प्रकारे सर्वांना देववंदनेसाठी या ठिकाणी आपण. हॅलो मित्रांनो, तुम्ही कसे आहात? आज 1 मे आणि महाराष्ट्र दिन आणि वैशाख पौर्णिमाची तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर मागच्या ह्याच्यामध्ये आम्ही गावी गेलेलो आणि तिथून एक इन्स्ट्रुमेंट आलं, ते बनवायला दिलेलं होतं. आणि आज आम्ही आणतोय. तर बाबाला त्या दुकानदाराचा फोन आलेला की घ्यायला ये. झालंय, तर आम्ही तिथे चाललोय. तर तुम्ही पण चला बघायला कसं झालंय ते. तुला पाठीने वाजवतात की हाताने? खाली वाजू शकतो. हा?
ते वाजवायला वाटतं. हा दादा कुठली पाहिजे